दिवसात फारकत. काय प्रकार आहे? समाजामध्ये ज्या चाली रीती रूढी असतात, अजूनही या भारतामध्ये अनेक समाज असे आहेत तर ते कोर्टाची पायरी चढत नाही वैवाहिक वादामध्ये. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर येथे घडलेला आहे. गोरखपूरचा एक तरुण होता, त्याने त्याच्या शेजारी बेलापूर राहणाऱ्या मुलीशी विवाह केला. विवाह झाल्यानंतर थाटामाटात विवाह झाला. मुलीच्या घरच्यांचं म्हणणं आहे का या विवाह आम्हाला 7 लाख रुपये खर्च आला होता, कारण संपूर्ण गाव जेवण दिलं होतं. विवाह झाल्यानंतर ती मुलगी पतीकडे गेली आणि पहिल्या मुलासाठी तिचे वडील तिला घ्यायला गेल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं, पहिल्याच मुळात दुसऱ्याच दिवशी घ्यायला गेले, त्याचं असं लक्षात आलं की तो जो पती होता तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्यांनी चौकशी केली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर काय झालं, काय प्रकार आहे, तर हा जो पती होता हा मूलबाळ होऊ देण्यास अपात्र होता. त्याला पुढे भविष्यामध्ये मूल होणार नाही असं डॉक्टरांचा रिपोर्ट होता. ते बघितल्यानंतर मुलीच्या घरच्यांना शॉक लागला, ती चिडली, त्यांचा संताप झाला. ते मुलाकडच्यांना गेले, हे काय प्रकार झाला, तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही. याच प्रकरणामध्ये ह्या मुलाचा अगोदर एक विवाह झाला होता, त्याची फारकत झाली होती याच कारणामुळे. पण पतीच्या घरच्यांनी ही बाब त्यांना न सांगता हा विवाह केला होता. मग हे प्रकरण मिटलं नाही कुटुंबामध्ये. मग ते पोलीस स्टेशनला गेले. तिथे जवळचं जे पोलीस स्टेशन होतं तिथे गेले. पोलिसांकडे दोन्ही प्रकरण बसल्यानंतर पोलिसांनी दोघांची समजूत काढली आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी फारकतीचा दस्त लिहून घेतला समाजाच्या रूढीप्रमाणे. 3 दिवसात फारकत झाली. अपरे लक्षात घ्या, विवाह करण्या अगोदर मुलगा किंवा मुलीचे घरचे आहे हे शारीरिक जे काही इम्पॉर्टन्सी वगैरे असतात ते शारीरिक प्रक्रिया त्यांच्यामध्ये नसते, ज्यांना मूलबाळ शक्यता नसते. अनेक मुलींना माझ्या गर्भाशय नसतं, अनेक मुली वेड्या असतात, मुलं वेड्या असतात. अशामध्ये फसवून विवाह केला जातो किंवा तो मुलगा किंवा मुलगी कुठेतरी नोकरीला काहीतरी सांगितलं जातं. शिक्षणाबाबत पण खोटं सांगितलं जातं. बऱ्याच वेळा हे प्रकार झालेले आहे की छोटी बहीण दाखवली, मोठी बहिणीलाच उभं केलं. हे सगळे प्रकार टाळायचे असेल तर विवाह करण्यापूर्वी प्रत्येक कुटुंबांनी मुलामुलीच्या काळजी घ्यायला हवी. नुसतं मुलगी दिसायला छान आहे म्हणून लग्न करणं बरोबर नाही. त्या मुलीमध्ये अनेक फॉल्ट असू शकतात, ज्याच्यामुळे डायव्होर्सपर्यंत प्रकरण जातं. आणि हे जे प्रकरण आहे उत्तर प्रदेशामधलं, हे दोन्ही पार्टींनी समजुतीने घेतलं, पोलिसांनी समजूत घातली, म्हणून 3 दिवसात फारकत झाली. धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.